सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी प्रिया रसाळ माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज घरी कोणीच नाही आहे, फक्त आई, बाबा, मी आणि करण आहे. मम्मी, पप्पा आणि पियुषला सोडायला गेलेत, कारण पियुष आजपासून राहणार आहे पी जीमध्ये पुण्याला. आणि तो आता 4 वर्ष तिकडेच शिफ्ट झाला आहे. कधी कधी येईल तो घरी पण आता तिकडेच असणार आहे कॉलेजसाठी. सो तो आजपासनं घरी नसणार आहे, तर मम्मी पप्पा त्याला सगळं तिकडे शिफ्ट करायला गेलेत त्याच्यासोबत. तर आज जेवण करायचं आहे मला एकटीला. खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी, पण विचार करते काहीतरी चांगलं बनवू तुम्हाला दाखवण्यासाठी. सो लेट्स ट्राय इट. बघूयात कसं बनतंय, काय बनतंय. कंटिन्यू राहा गाईज. सगळ्यात आधी मला बघावं लागेल घरात काय आहे की नाही, किंवा मग मला तसं आणायला किंवा आहे त्याच्यामध्ये काहीतरी बनवायला. त्यामुळे मी आधी बघते घरात काय आहे ते. मीच मी तर मला थोडंसं सामान भेटलं आहे. बघूया काय बनवायचं काय बनवायचं काय बनवायचं काय बनवायचं. तेच विचार करते. हाय ना, हा काय इथे आहे ना बाबा, इथे हाय करा. बाय. हाय, हे माझे बाबा आहेत. ही माझी लेक. तर गाईज मी सगळी तयारी करून ठेवली आता. हे बघा. तर आता मी हे पहिले गरम करून घेते, कारण त्याच्यामध्ये ना पाणी आहे. कारण गरम झाल्याशिवाय जर मी ऑइल किंवा काय टाकलं ना, तूप वगैरे, तर ते उडेल जास्त. पाण्यामध्ये टाकायचं नाही. तर गाईज आता ते तापलं आहे कुकर. आता मी त्याच्यामध्ये तूप टाकते, कारण मला मसाले भातामध्ये तूप आवडतो. तुम्ही ऑइल पण वापरू शकता, पण तुपाने खूप चांगली टेस्ट येते. मी आता ह्याच्यामध्ये टाकते जिरं, आता मोहरी, कढीपत्ता टाकते थोडंसं. आता मी ह्याच्यामध्ये टाकते लसूण, कारण ते ऑलरेडी खूप गरम झालं, त्यामुळे मी कांदा आणि लसूण लगेच टाकते. नाहीतर मग माझी फोडणी कालसारखी करते, परवासारखी चतुर्थीला. खूप छान स्मेल येतोय. आज पियुष नाही तर घर पूर्ण शांत शांत झालं आहे. काय म्हणजे असं जोक पण आठवत नाही, ते तुमच्यासमोर बोलू, तुम्हाला हसवू, काहीच होत नाही. पूर्ण घर खायला उठतंय. त्यात मम्मी पप्पा पण त्याच्यासोबत गेले तिथे. पूर्ण शांत शांत झालं आहे घर. आय मिस यू पियुष. तर गाईस गोल्डन होईपर्यंत, म्हणजे ऑनियन कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे, हलवायचं नाही तर ते करपून घ्यायला. मी मीडियम फ्लेमवर ठेवायचं, स्लो पण नाही ठेवायची आणि फास्ट पण नाही ठेवायची. फास्ट झालं तर करपून जाईल, आणि स्लो झाली तर मग खूप वेळ लागेल मला. म्हणून मीडियम फ्लेमवर ठेवायचं. का तू आणणार होता ना? वाव, कुछ तो जम रहा है भाई. काल ज्या ब्लॉगमध्ये मी जे पण बोलले ना, म्हणजे माझी मम्मी आणि पियुष की हिला काही येत नाही वगैरे, पहिल्यांदाच आले किचनमध्ये, असं नाही आहे. मला येतं सगळं, पण मी दाखवत नाही, कारण मी ह्यांना जर दाखवलं ना तर हे मला रोज रोज करायला लावतील. तुम्हीच सांगा मला, माझं काय चुकतं आहे.
रोज रोज कोण करेल एवढं? रोज रोज नाही करू शकत, एवढं रोज रोज नाही जमणार. बघा गाईस, तुम्हाला दिसत असेल तर कांदा आता गोल्डन झालेला आहे. तर मी ह्याच्यात टाकते टोमॅटो. टोमॅटो शिजायला पाहिजे ना, म्हणून मी थोडा वेळ ह्याच्यावरती आता झाकण ठेवले. वेट. तर गाईस, टोमॅटो शिजलेला आहे आता. आणि आता ह्याच्यात टाकते मी वाटण जो मम्मीने करून ठेवला आहे फ्रेश. थोडंसं वाटण टाकते. वाटणमध्ये बाजूला मम्मीने टाकलं आहे कांदा, लसूण, खोबरं, आलं, मिरची, कोथिंबीर टाकली, मिरची नाही टाकली. ओके. आणि थोडंसं पाणी. हे असं वाटण टाकल्यावरती उडतं ना, तर मला भीती वाटते. म्हणजे आता तुम्हीच सांगा, मी सुगरण आहे की नाही. हे सगळे लोक मला नावं ठेवतात उगाच. कमेंट करून सांगा की मी सगळं करू शकते. थोडा वेळ आता वाटण शिजू देत, मग त्याच्यानंतर मसाला वगैरे. हे असं उडतं म्हणून मला आवडत नाही करायला. उडू नको रे बाबा, उडू नको. हां, तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. मी स्टार्टिंगला जेव्हा कांदा वगैरे टाकला ना, तेव्हाच खडे मसाले टाकले. दालचिनी, लवंग आणि इलायची टाकली आणि मिरी टाकले. ते स्टार्टिंगला जरासं इथे गडबड चालू होती म्हणून ते राहून गेलं दाखवायचं. तर त्याची नोट घ्या की मी ते टाकलं आहे. कारण मसाले भातामध्ये ते नसेल तर टेस्टच नाही येणार. तर काही वाटण शिजलेलं आहे आता. आणि मी आता टाकते मसाले. हे आहेत आमच्या घरचे मसाले. तर माझ्या मम्मीने मला माप सांगितलंय किती टाकायचं ते, तर त्यानुसार मी टाकते. एक चम्मच मसाला, थोडीशी हळदी आणि 1.5 चम्मच धणेपूड. राईट मम्मी? यू नो मम्मी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे सगळं कोण सांगेल तुम्हाला? हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग टाकायचं त्याच्यामध्ये गरम मसाला. अगदी 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी टाकते, बिकॉज जास्त स्पायसी नको आहे आणि जास्त नॉर्मल पण नको आहे. थोडंसं स्पायसी तर पाहिजे, तर काय टेस्ट. आणि आता मसाले टाकले सॉरी पाहिजेत म्हणून थोडंसं पाणी लागते, कारण ते खाली लागते. माझ्याकडून ना तूप जरा कमी पडलंय. अगदी थोडं ते खाली लागायला नको म्हणून पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये.
तर ते थोडंसं शिजून द्यायचं आहे. डायरेक्ट त्याच्यामध्ये सगळं टाकायचं नाही घाईघाईमध्ये, थोडंसं धीर धरायचं आहे. तोपर्यंत मी सगळं आवडते. काहीच हे बघा आमच्याकडून काय झालं आहे, पूर्ण कुकर पडला खाली. पडला डायरेक्ट पडला. म्हणजे काय माहिती काय झालं, डायरेक्ट खाली पडला. नाही स्लोच होती म्हणजे काय मेराला पण नव्हता, मध्येच होता बरोबर. आता मला सगळं परत करावं लागेल, पण आहे तसा मसाला त्याच्यामध्ये. सगळी वाट लागली यावर. मी आता काय करते, थोडंसं परत वाटायला होते. मी तुम्हाला बोलली मसाले शिजू देत आणि मी येते, आणि मी सगळं आवरायला गेली आणि डायरेक्ट खालीच पडला. माझा हात लागला थोडासा, एकदम थोडं, मला वाटलं सरकेल असं, तर असंच डायरेक्ट खालीच पडला सगळं. आता मला परत बनलेलं आणि करण मला हेल्प करतोय सगळं व्यवस्थित करायला. थोडंसंच वाटायला लागलं कारण बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये मसाला. थोडंसं टाकते आता, जास्त नाही टाकत कारण जास्त टाकलं तर तिखट होऊन जाईल. डबल खाम मला बिलकुल आवडत नाही. यार रोज काहीतरी कॉन्टेंट पाहिजे असं तुम्हाला. आज हे झालं, ती व्हिडिओ पाहिजे होती जेव्हा ते झालं तेव्हा, पण नेमकी व्हिडिओ बंद होती कारण मी सगळं आवरायला घेतलेलं. मग आवरताना तरी काय दाखवायचं म्हणून मी व्हिडिओ बंद केली. गाईस तर हे वाटण आता शिजलं आहे, मसाले पण शिजले आहेत. आता मी त्याच्यामध्ये ना भाजी टाकते. त्याच्यामध्ये मी गाजर टाकते बिकॉज मला मसाले खातात गाजर खूप आवडतो, आणि मटर टाकते. मटर मी म्हणजे ग्रीन पीस होतं ना, तर त्याचं बर्फ झालेलं म्हणून मी ते पाण्यात ठेवले ते, बिकॉज ते आईस मेल्ट होण्यासाठी. काय चाललंय आज. भाज्या टाकल्यात, आता मी टाकते राईस याच्यामध्ये. डायरेक्टच टाकते भाज्या वगैरे ते, कारण कुकरमध्ये शिजून जाईल सगळं एकत्रच. राईस मी धुवून घेतलं आहे ऑलरेडी. नॉर्मल राईसच आहे, त्याच्यामध्ये काय मी भारीवाला बिर्याणी राईस वगैरे काही घेतलं नाही आहे, बिकॉज आता सध्या घरात तरी अवेलेबल नाही आणि एवढ्या रात्री मी आणायला जाऊ शकत नाही कारण मी खूप दमून आले आणि परत जायचं म्हटलं तर नॉट पॉसिबल. दुसरी शिट्टी पण झाली. तर गाईज 9 वाजलेले आहेत, आता मी जेवायला घेते. भूक लागले खूप, सगळ्यांनाच देते. मी आता जेवायला घेतलेलं आहे, मी जेवून घेते मस्त माझ्या नवऱ्याची बायको बघत बघत. ओके तर गाईज जेवण वगैरे झालं आहे आणि आता भांडी पण झालेत, सगळं साफ केलं आता. आणि आता मी करणार आहे हेअर केअर रुटीन. काय करायचं आहे मला, हेअर वॉश. तर हेअर वॉशच्या आधी मी काय हेअर केअर रुटीन करते ते तुम्हाला दाखवायचं आहे, त्यामुळे बघत राहा, मी तयारी करून येतेच. तर गाईज मी एक ऑइल बनवला होता घरीच, तर मला सांगेन मी एक दिवस त्याची वेगळी व्हिडिओ बनवेन. पण मी नॅचरल ऑइल बनवला आहे घरी, सो त्याला मी या बरणीमध्ये ठेवलं आहे ब्रू कॉफीच्या. खूप छान स्मेल येतो आणि तो ना मी फ्रीजमध्येच ठेवते, बिकॉज म्हणजे खराब नको व्हायला बाहेर. एकतर खूप गरमी आहे, थंडी असो उन्हाळा असो पावसाळा असो, खूप गरमी आहे आपल्याकडे, त्यामुळे मी तो फ्रीजमध्ये ठेवते. आणि त्याला मी असं वाटीमध्ये घेतलं आहे आता काढून. लागणार होतं तेवढं मी काढून घेतलं आहे. आता ह्याला मी ना गरम करते. मी नॉर्मल ऑइल जरी लावला ना, आपलं पॅराशूट ऑइल, कोकोनट ऑइल वगैरे, तरीही मी
त्याला गरम करूनच लावते. वेट, मला फोन आला आहे. तर गाईज, मला आत्ता पियुषचा व्हिडिओ कॉल आला होता, असं मी त्याच्याशी बोलत होती. तेव्हापर्यंत मी हे ऑइल मेल्ट करून घेतलं. बघा, दिसतंय का तुम्हाला? असं होतं ग्रीन कलर. यार, दिसत का नाही आहे? थोडंसं दिसते ना. असं होतं. आता मी ते माझ्या केसांना लावते. ओके, चला. उद्या मी हेअर वॉश करणार, तर मी आज लावते. आणि हे मी भरपूर दिवसातनं करते, कारण मला वेळच मिळत नव्हता. आणि ऑलरेडी हेअर खूप ऑइली व्हायचे उन्हाळ्यामध्ये पण आणि आत्ता पण, कारण पावसाळा आहे तरी खूप गरमी आहे. आणि दररोज ट्रॅव्हलिंगमुळे ना केस ऑइलीच होत आहेत. आणि ऑइली केसांवरती अजून ऑइल लावल्यावरती ते निघणारच नाही. आणि हेअर वॉश केल्यावरती मग ते अजून म्हणजे असं हेअर वॉश केल्यासारखं वाटणारच नाही का. त्यामुळे मग मी हे ऑइलचं जरा इग्नोरच करते लावायचं. सो मी आता व्यवस्थित हे माझ्या केसांना लावून घेणार आहे. पहिले तर मी गुंता काढून घेणार आहे केसांची. गाईज, मी आता गुंता काढून घेतलेली आहे. मी आता गुंता काढून घेतलेली माझ्या केसांची. आणि आता करायचं मिडल पार्टिशन. व्यवस्थित लावायचं ऑइलमध्ये. व्यवस्थित कोंब करून घ्यायचं. गुंताने ठेवायची. मी स्कूलला असताना माझी मम्मी असं करून मला लावायची, त्यामुळे माझे केस खूप चांगले राहायचे. स्कूलमध्ये सगळ्यांचेच केस चांगले असतात, नंतर वाट लागते कॉलेजला गेल्या. ओके, तर मी आता हे मिडल पार्टिशन करून घेतलं आहे. आणि आता मी ऑइल अप्लाय करते. हे 3 बोटांनी ऑइल घ्यायचं असं, आणि हे असं करून स्कॅल्पला लावायचं, रूट्सला लावायचं. ओके, तुमच्याकडे ती बॉटल असेल ना, ती इंदुलेखाची असते ना पॉइंटवाली, त्याच्यातून ऑइल असं निघतं बाहेर, ती असेल तर बेस्ट काम. माझं थोडंसं डॅन्ड्रफ आहे, त्यामुळे मी जास्त पण म्हणजे असं रेग्युलरली ऑइल नाही लावत, असं महिन्यातून वगैरे लावते. कारण माझी केस धुवायच्या आधीच ऑइली झालेली असतात ती ऑलरेडी, आणि त्याच्यावरती ऑइल लावलं तर ती मग निघणारच नाही. असं व्यवस्थित लावायचं आहे मुळात. आणि मसाज करून घ्यायची. इथे वरती नाही लावलं ना हेअर्सला तरी चालतो, कारण आपण जो रूट्सला लावतो ना ऑइल, तो आपोआप आपल्या केसांना पुरत असतो. फक्त आपली ही खालची जी केस असतात ना ती ड्राय असतात, स्प्लिटन्स वगैरे असतात, तर आपल्याला हाताला जो ऑइल असतो ना तो थोडासा फक्त असं करायचं, ते पुरेसं असतं. जास्त पण नाही असं थोपून नाही लावायचं एकदम, कारण कधी कधी जास्त ऑइल आपल्याला खूप जास्त डॅन्ड्रफ पण होतो त्यामुळे. ठीक आहे, तर एका साईडला आता मी लावून घेतलं आहे व्यवस्थित. हेअर केअरचं मी एक वेगळा ब्लॉग बनवेलच. हेअर केअर ॲटलिस्ट 2 महिन्यातून 1 महिन्यातून कसं करायचं काय करायचं. पुन्हा असे रूट्समध्ये लावायचं. सी, सब लोग मुझे पूछते हैं आपका हेयर केअर का राज क्या है, तुम्ही केसांना काय लावतात. तर मी ब्लॉग बनवेल तेव्हा तुम्हाला सांगेल. जास्त असं काय लावत नाही मी, पण मी दाखवेन तुम्हाला. तरी पण सांगू का, सिक्रेट होतं, पण आता सांगेल. शेवटी तुम्ही माझी फॅमिली आहेत ना, फॅमिलीला तर सगळं सांगावं लागतं.
आता माझं हे व्यवस्थित मी ऑइल लावलं आहे आणि आता मसाज करून घेते. ठीक आहे. हवा असेल तर फिंगर टिप्सला थोडंसं ऑइल घ्यायचं एकदम आणि ह्यानीच मसाज करायची. जास्त असं पूर्ण ओततात ना ऑइल, तसं काही करायचं नाही. लांब केस आहेत म्हणून एवढा ऑइल लागतो तेवढा ऑइल लागतो असं काही नसतं. खाली ऑइल लावून काय फायदा नसतो. फक्त हायड्रेशनसाठी हेला लावायचं असतं खालच्या केसांना, कारण ते ड्राय झालेले असतात, रफ झालेले असतात आणि वरती मेन रूट्सला गरज असते. रूट्स हेल्दी असतील ना तर केस हेल्दीच असतात आपली. त्यामुळे व्यवस्थित मसाज करून घ्या. ओके. आता तोच जो हाताला ऑइल होता ना तोच मी इथे खाली अप्लाय करते. सी, जास्त नाही घेत बिकॉज जो वरती ऑइल असतो तो उतरून खाली येतोच, त्यामुळे जास्त नाही घेत. आणि माझ्या केसांमध्ये ऑलरेडी थोडंसं डॅन्ड्रफ आहे, त्यामुळे मी जास्त ऑइल लावलं तर ते अजून होऊ शकतो. जेवढी केस ऑइली तेवढा डॅन्ड्रफ जास्त. पण ऑइल लावा, कारण ऑइलने केस हायड्रेट होतात. त्यामुळे ऑइल व्हेरी इम्पॉर्टंट टू आवर हेअर्स. ऑइल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आवर हेअर्स हेल्थ. ओके, तर माझं ऑइलिंग करून झालेलं आहे बघा. एकदम कमी लागलं, एवढं पण नाही लागलं. हे ऑइल जवळपास मी 4 महिने तर ऑलमोस्ट झाले असतील तेव्हा केलंय आणि हे अजून पण चांगलं आहे. चांगलं आहे आणि म्हणजे तसंच आहे जसं तेव्हा होतं ना बनवलेलं. त्याला काय त्याचा कलर चेंज नाही झाला आहे, त्याचा स्मेल चेंज नाही झाला आहे, काहीच नाही. एवढं लक्षात ठेवा, तुम्ही कोणतंही ऑइल लावा ते गरम करून लावा. माझी मम्मी मला लहानपणापासून ऑइल लावते ना तर गरम करून लावते, त्यामुळे माझे केस चांगले आहेत. लांब केसांचा हा प्रॉब्लेम असतो की लगेच गुंता बसतो, लगेच. ओके, तर गाईस ऑइल लावल्यानंतर केस मोकळी सोडून झोपायचं नाही, नाहीतर पूर्ण ऑइल लागणार तुमच्या बेडशीटला, तुमच्या कुशनला. त्यामुळे मी काय करते, वेण्या घालते 2, जशी मी शाळेत घालायची तशी. एवढं काय परफेक्ट आलं पाहिजे तसं नाही, कसे पण येऊ देत, तुम्ही चांगलंच बोला. झोपायलाच तर घालते ना. पहिले मी जेव्हापासून मला वेण्या जमायला लागल्या ना तेव्हापासून मी मम्मीला बोलायची, मम्मी मी वेणी घालते. आणि माझ्याकडून असं व्हायचं, एक वेणी मोठी म्हणजे असं खालून यायची आणि एक वेणी इथून यायची वरतून. पण शेवटी मग मम्मीलाच घालायला लावायची. आणि माझं असं होतं की दोन्ही पण सेमच पाहिजे. परफेक्शन, यू नो, आय एम अ परफेक्ट वुमेन. खूप दिवसातनं 2 वेण्या घालते, शाळेचं फील होत आहे मला. कोणतरी बोलेल का मला? माझी शाळा संपूर्ण खूप मोठी झाली. नाही मी मोठी, मी छोटीच अजून. सगळ्यांना असं वाटतं मी खूप मोठी आहे. खूप गरम होतोय गाईज, त्यात मी आज इतकं काम केलंय. वाव लॉर्ड, परफेक्ट नाही आली, थोडंसं वेगळी आली. ठीक आहे, असं त्याला काय होतं. स्कूलचं फील होत आहे मला. काय माहिती कशी येते आता, सेम यायला पाहिजे. मी म्हणलं ना एक वेळी वरती येते एक वेळी खाली येते, तसेच झाले बघा. ही वेळी इथून आले आणि ही वेळी बघा इथून आले. माझा तोच प्रॉब्लेम पहिल्यापासून, काय माहिती का असं का होतं. आणि ही वेळी एकदम परफेक्ट आल्या इथून. छान वाटतं मला एकदम 2 महिने वाटलं. पण असं रोज नाही करू शकत आता, कारण पहिले कसं स्कूलला जातात ते सवय होती, ते कंपल्सरीच होतं. त्यात पण मी काय करायचे, मला ना कधी कधी असं ऊत यायचं पोरींना बघून की असे साईड पार्टिशन करायचे आणि असे इकडेचे क्लिप लावायचं आणि मग वेण्या घालायचं वगैरे. पण नंतर म्हणजे असं ते नाही का म्हणतात, हो पोरींना बघून शायनिंग मारायचं तसं. सी मी 2 महिने घातले, मस्त वाटते. बघा ही वेणी किती वरतून आले आणि ही वेणी बघा, हे बघा हे वरती दिसते असं आणि खाली. ते पहिल्यापासूनच माझं ते ठरलेलंच आहे, एक वेणी वरती जाणार एक वेणी खाली येणार. तर गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करते. माझं हेअर केअर रुटीन करून झालं आहे आणि आता मी झोपणार आहे, जेवले वगैरे मजबूत. कारण आज मी मसाले भात केलेला जो की माझा खूप जास्त फेवरेट आहे. आणि
आता मला खूप जास्त झोप आली आहे, तर तुम्ही पण झोपून जावा आता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.